भारतीय अर्थव्यवस्था हा जो BSE 2 मधला जो विषय आहे त्या संदर्भाचं जे काय प्रात्यक्षिक आहे त्या प्रात्यक्षिक संदर्भात आपण या ठिकाणी काय आहोत माहिती घेणार आहोत। यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की बाबा 100 मार्काचा पेपर आहे त्याचं 30 अधिक 70 असं विवरण होणार आहे 30 मार्काचं इंटरनल, बरोबर आहे ना, आणि 15 मार्काचे इंटरनल आणि 15 मार्काचे काय प्रॅक्टिकल। इथं 35 मार्काचं विद्यापीठाची परीक्षा होईल आणि इथं 35 मार्काचं प्रॅक्टिकल होईल। आता या ठिकाणी जे 15 मार्काचं प्रॅक्टिकल आहे ते काय राहणार आहे तुमचं ओव्हरऑल राहणार आहे आणि इथं तुमचं क्लिअर कट काय पाहिजे रिपोर्ट बनवायला पाहिजे। तर हा रिपोर्ट मध्ये काय लिहायचं म्हणजे ह्या रिपोर्टची तुमची काय करणार आहे आपण इथं ओव्हरऑल घेणार आहोत। याच्यासाठी मित्रांनो एक्सटर्नल एक्झामिनर असणार आहे। मग आपला जो प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला जो चॅप्टर आहे तो काय आहे लोकसंख्या। या लोकसंख्ये बाबत आपल्याला काय करायचे माहिती घ्यायची आहे। आपण भारताची लोकसंख्या पाहत होतो, बरोबर आहे। भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये काय आहे आणि लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। जर आपण आणि याच्या संदर्भात आपण चार्ट सुद्धा तयार करता, आपण आलेख सुद्धा कशा प्रकारे तयार करायचे हे सुद्धा पाहिले। 1951 साली लोकसंख्येची घनता कशी होती, 1962 साली कशी होती, बरोबर, 61 साली कशी होती, असं 10 वर्षाचा कालखंडाप्रमाणे आपण त्या ठिकाणी काय लोकसंख्येची घनता काढलेली 163 वगैरे की वाढत गेलेली आपल्याला दिसून येते। आता ठीक आहे, ही लोकसंख्या भारतीय लोकसंख्येच्या संदर्भात आपल्याला इथं या ठिकाणी काय करायचंय का प्रॅक्टिकल तयार करायचं आहे। प्रॅक्टिकल तयार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे अर्थशास्त्रीय विश्लेषण साधनांचा त्या ठिकाणी काय करायचा आहे वापर करायचा आहे। मग तुम्हाला तत्पूर्वी हा आलेख कसा तयार करायचा किंवा कोष्टक कसं तयार करायचं याची तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे। म्हणजे अर्थशास्त्रीय विश्लेषणाची हे कोष्टक असून दे किंवा आलेख असून दे हे काय मित्रांनो एक काय तर साधने आहेत। मग या साधनांचा वापर करून काय करायचं आपल्याला डेटा ॲनालिसिस करायचं, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो माहितीचं विश्लेषण आणि पृथक्करण डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, माहितीचं विश्लेषण आणि पृथक्करण। पहा माहिती ही 2 प्रकारे दिसून येते, गुणात्मक आणि संख्यात्मक, बरोबर आहे ना। मग एवढी मोठी माहिती ती कमीत कमी करून चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं कशा प्रकारे मांडता येईल यालाच याचं या ठिकाणी काय एक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची काय असते एक कस लागतो, बरोबर आहे ना। एवढा अर्थव्यवस्थेमध्ये मित्रांनो इकॉनॉमिक्स म्हणलं की काय दिसून येते आकडेवारी दिसून येते, बरोबर आहे ना। उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, उदाहरणार्थ सोन्याची किंमती सतत आता वाढत आहे, मग त्याची 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी किती होती माहिती, बरोबर आहे ना, किंमत किती होती, मग त्याचा एक आलेख कोष्टक तयार केलं जातं। कोष्टक तयार करून कशी वाढली वक्राच्या जाळ्याने दर्शवली जातं। अशा अनेक वस्तू आणि सेवा आहेत की त्यांची माहिती एकत्रित कशी आणायची विस्कटलेली असते माहिती, बरोबर, ती एकत्रित कशी आणायची कोणत्या पद्धतीने आणायची आणि ती कशी मांडायची, मग ती पर्सेंटेजमध्ये मांडायची का ह्याच्यामध्ये मांडायची, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। फॉर एक्झाम्पल आता दोत्रेताईच्या गावाचं आपण उदाहरण घेऊया, बरोबर आहे, ठीक आहे। दोत्रेताईच्या पुढं मला माहिती सांग तुमच्या गावाचं नाव पवारवाडी, ठीक आहे। आता ही पवारवाडी कुठे येते तालुका भोर जिल्हा पुणे, बरोबर आहे ना। या गावची लोकसंख्या किती असेल अंदाजे 100 आहे, 100 मध्ये 102 103 104 गेले, बरोबर आहे ना। आता ह्याच्यामध्ये असणारे काय व्यक्ती आहे, स्त्रीचं प्रमाण किती आहे पुरुषांचं प्रमाण किती आहे, बरोबर आहे। हे कोणत्या सालचं तर आपण बेस इयर काय घेतलेले 2021, बरोबर आहे। जनगणनेचा आपण थोडक्यात म्हणजे जनगणना 10 वर्षांनी केली जाते। मग या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण किती आहे
बरोबर आहे ना. आता आपण म्हणलं इथं किती 60 आणि इथं किती 44. बरोबर आहे ना. काय काय टोटल काय एकूण एकूण काय 104. आता ही 104 आली संख्या. बरोबर आहे ना. मग त्याचा आता ही पर्सेंटेज कशी मध्ये मांडायची. हाऊ टू कॅल्क्युलेट इट इन द पर्सेंटेज. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे. बरोबर आहे ना. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग एकूण लोकसंख्या किती आहे हो 104. बरोबर आहे ना. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर पर्सेंटेज तुम्हाला पोलीसवरतीला असतं म्हणजे कुठं शिकतो आपण तर इथं शिकतो. गावाची लोकसंख्या किती आहे 104. बरोबर आहे 104. इथं गुणिले इथं 100 आणि इथं पहिल्यांदा आता आपण म्हणजे 104 पैकी पुरुषांशी असलेलं 104 मध्ये पर्सेंटेज आपल्याला तिथं कन्वर्ट करायचं म्हणजे 6 किती पर्सेंटेज आहे 60 किती पर्सेंटेज आहे 64 किती पर्सेंटेज आहे. बरोबर आहे. पहा 60 गुणिले 100 भागिले 104 करा कॅल्क्युलेटरवर. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढे काय करायचंय 44 गुणिले 100 भागिले 100. संस्कृती छानपैकी हे करते 57.56 हे आलं पर्सेंटेज पुढे. आता 44 गुणिले 100 भागिले 104 42.3 हे आलं पर्सेंटेज मध्ये. म्हणजे मला ही माहिती आपण पर्सेंटेज मध्ये का काढलं कारण खूप असणारा डाटा आपण काय केलं म्हणजे 100 पैकी किती 100 पैकी 57.60% काय आहेत स्त्रिया आहेत आणि 100 पैकी 42.3% काय आहेत पुरुषांची संख्या आहे. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे मित्रांनो हे डेटा अनालिसिस एक भाग असतो. आता हे आपल्याला प्रॅक्टिकल करायचं. ठीक आहे ना. मग प्रॅक्टिकल कसं तयार करायचं कोण सांगते. उभ्या अक्षरावर काय घेणार आपण आड्या अक्षरावर काय घेणार उभ्या अक्षरावर काय घेणार y वरती येणार आणि तिथं y इथं x इथं o इथं वर्ष इथं स्त्रियांची संख्या. बरोबर आहे ना. इथं पुरुषांची संख्या. व्हेरी सिंपल. मग इथं आपण काय करणार 10 20 30 असं म्हणजे 10 घेऊयात नंतर 20 घेऊयात नंतर 40 घेऊयात नंतर 60 घेऊयात नंतर 70 घेऊयात 80 घेऊयात आणि इथं काय करूयात आपण 100. बरोबर आहे ना 100. मग मला सांगा इथं आपण वर्ष कोणतं घेतलेले 2021 साली या ठिकाणी पुरुषांची स्त्रियांची संख्या किती होती पर्सेंटेज मध्ये किती होती कोण सांगते. पुरुषांची 27 पुरुषांची 42.3 म्हणजे 42 इथं 40 आहे. बरोबर आहे. इथं कुठंतरी पुरुषांची संख्या आहे. बरोबर आहे का नाही. इथं पुरुषांची संख्या आहे. आता स्त्रियांची संख्या 57.6 मग इथं आली 57 म्हणजे बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे हा स्तंभ ह्याला कुठला प्रकार म्हणायचा ह्याला स्तंभालेख म्हणतात. बरोबर आहे ना. उभ्या अक्षर आपण काय घेतले वर्ष घेतले 2021 आणि आडव्या अक्षर काय घेतलेले स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या घेतलेली आणि आपण दाखवले कसं पर्सेंटेज मध्ये किती पर्सेंटेज 51.6% काय स्त्रियांची संख्या आणि महिलांची संख्या पुरुषांची संख्या 42.3%. अलग लक्षात. पुरुषांची संख्या म्हणजे एक गाव एक वस्ती पवारवाडी त्या पवारवाडीमध्ये राहणाऱ्या काय
स्त्री पुरुषांचं प्रमाण आपण मित्रांनो एका कोष्टकाच्या सहाय्याने असतं आणि ह्या कोष्टकामध्ये स्त्रियांची संख्या आपण 60 म्हणली, पुरुषांची संख्या 44, बरोबर 104 आणि त्याचं आपण कशामध्ये कन्वर्जन केलं, पर्सेंटेज मध्ये केलं, बरोबर आहे ना. 60 कुठनं घेतले, इथनं घेतले. 60 काय आहे, महिलांची संख्या आहे आणि 100 हे काय, 100 पैकी आपण काय करतोय, हा स्थिरांक आहे, हा स्थिरांक आहे, हे कॉन्स्टंट आहे, स्थिर चल आहे. हे काय आहे, ते स्थिर चल आहे, बरोबर आहे ना. 10वी पर्यंत मी शिकलेला आहे, हा. आणि हे काय आहे, ही काय आहे, ही कोणती संख्या आहे, ही कोणती संख्या आहे, एकूण त्या गावामधील लोकसंख्येची संख्या आहे, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी स्त्रियांची संख्या काढली. आता मला सांगा, आपण एवढं इथं अभ्यास कर, बरोबर आहे ना, हे प्रॅक्टिकल आहे. इथं जरी आपण काल्पनिक जरी आकडेवारी मांडली तर तुम्ही एखाद्या का लोकसंख्येच्या संदर्भात घेतलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला म्हटलंय की सर आमच्या गावामध्ये शाळा आहे, मग शाळेची माहिती काढा. मग शाळेची माहिती कशी काढणार, तुमच्या शाळेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काय असेल, कामतळी. चला इथं इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, बरोबर आहे ना. पहिली मध्ये मुलींची संख्या 10, मुलांची संख्या 15, बरोबर आहे. दुसरी मध्ये 20, इकडं 25, इकडं तिसरीला 10, इकडं 5, इकडं चौथीला 12, इकडं 10 5 25, इथं 45, इथं 15, इथं 25. आलं का लक्षात. मग ह्याचं पर्सेंटेज कसं काढणार हो, परत पर्सेंटेज मध्ये पुढे जावा, बरोबर आहे ना. कसं जाणार, 10 गुणिले 100 भागिले 25, हे मुलींचं पर्सेंटेज. परत मुलांचं पर्सेंटेज काढा. म्हणजे आपण इथं फक्त 2च घटक घेतले होते, इथं बरोबर आहे ना. म्हणजे ह्या आकृतीमधील हा जो स्तंभालेख आहे, या स्तंभालेखांची संख्या इकडं वाढत राहणार, लक्षात घ्या. हा व्हर्टिकल आहे आणि हा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. त्यामुळं अर्थशास्त्र विश्लेषणामध्ये मित्रांनो माहिती संकलित करणे आणि या माहितीचं योग्य प्रकारे प्रेझेंटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आज डाटा अनालिसिस करणाऱ्या काय लोकांची संख्या मित्रांनो खूप कमी आहे. डाटा अनालिसिस मध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जावा, बरोबर आहे ना. काय एखादा डाटा अनालिसिसचा कोर्स करा, तुम्हाला लगेच जॉब मिळतो. जे कोणत्याही एखाद्या प्रोडक्शन कंपनीमध्ये केलं तर मित्रांनो तिथं सरासरी प्राप्त असून दे, सीमांत प्राप्ती असून दे, बरोबर आहे ना, एकूण खर्च असून दे, सरासरी खर्च असून दे, सर्व कन्सेप्ट तिथं वापरल्या जातात. कारण तिथं नगांचं प्रोडक्शन केलं जातं, ठीक आहे ना. मग तिथं अनालिसिस कसं केलं जातं, जेव्हा एखाद्या कंपनीकडे एखाद्या विशिष्ट वस्तूची काय उत्पादनासाठी काय येते, ऑर्डर येते, किती करा, 100 नगांचं उत्पादन करा, बरोबर आहे. तेव्हा कॉस्टिंग डिपार्टमेंट काय करतं, कॉस्ट शीट तयार करतं, बरोबर आहे ना. मग ते काय म्हणतात, 100 नग आम्हाला एवढे 500 रुपयांमध्ये उपलब्ध करून द्या. मग कॉस्टिंग डिपार्टमेंट काय करतं, श्रम, भूमी, भांडवल आणि सोय हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत त्यांचा काय करते खर्च, कारण दे आर द पार्टिसिपेट इन द प्रोडक्शन फंक्शन, उत्पादनाच्या क्रियेमध्ये ते काय करतात, भाग घेतात. आलं लक्षात. म्हणजे वस्तू निर्मिती करण्यासाठी लागणारे वीज, यंत्राचा घसारा, श्रमिकाला देण्यात येणारे वेतन, बरोबर आहे, त्याच्या पाठीमागे असणारं भांडवल, याचा सगळा गोळा बेरीज करून त्याची कॉस्ट ठरवली जाते आणि नंतर ती मार्केटमध्ये आणली जाते. आता कॉस्टिंग नंतर पुढे काय, प्रॉफिट, बरोबर आहे ना. 100 गुणिले 100 भागिले 40%, ठीक आहे. ठीक आहे ना, काय अडचण नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आलेख तयार करायचा प्रॅक्टिकल. लोकसंख्येची घनता, बरोबर आहे ना. आता लोकसंख्येची घनता ग्रामीण भाग आहे, साहजिकच ग्रामीण भागामध्ये असणारी लोकसंख्येची घनता कशी असते मित्रांनो, विरळ असते. शहरी भागामध्ये असणारी लोकसंख्येची घनता कशी असते, दाट असते. का, कारण शहरी भागामध्ये मित्रांनो